नमस्कार. ट्रान्सफॉर्मिंग इनसाइट्स विथ MBF रत्नागिरी हापूस चॅप्टरच्या पॉडकास्टमध्ये मी ॲडव्होकेट प्रथमेश सुनील गायकवाड, सेक्रेटरी MBF रत्नागिरी हापूस चॅप्टर, आपलं सर्वांचं स्वागत करतो. मराठा बिझनेसमन फोरमच्या माध्यमातून आपण विविध चॅप्टर्स आपले आहेत, तर त्यापैकीच एक रत्नागिरी हापूस चॅप्टर हा आपला रत्नागिरीतला दुसरा चॅप्टर आहे. तर ह्या चॅप्टरच्या माध्यमातून आपण एक पॉडकास्टची सिरीज रन करतोय. आज आपला तिसरा एपिसोड आहे. नवरात्रीच्या ह्या शुभमुहूर्तावर किंवा ह्या नवरात्रोत्सवामध्ये वुमन एम्पॉवरमेंट थ्रू गव्हर्नमेंट स्कीम्स हा आपला आजचा विषय आहे. नवरात्रोत्सव साजरा करतानाच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण करण्यास हातभार लावण्याचा हा MBF रत्नागिरी हापूस चॅप्टरचा हा छोटासा प्रयत्न आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये समाजसेवा, नेतृत्व आणि प्रगतिशील विचारसरणी यांचा अद्भुत संगम असलेल्या, त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रेरणादायी जीवन प्रवास असलेल्या सौ रश्मी राजेंद्र कदम यांचे स्वागत करण्याची संधी आज मला मिळाली आहे. कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या सौ रश्मी कदम यांच्या आयुष्याची वाटचाल ही चिकाटी आणि ध्येयपूर्तीची सुंदर कहाणी आहे. सौ रश्मीजींनी त्यांच्या कार्यकौशल्याने अनेक महत्त्वाच्या जबाबदारीची पदे भूषविली आहेत, ज्यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, माजी राज्य महिला आयोग कोकण विभाग सदस्या आणि माजी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा या व अशा विविध संस्थांमध्ये जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली आहेत. या पदांवर कार्यरत असतानाच समाजातील विविध स्तरांवर ठोस बदल घडवून त्यांनी आणले आहेत. महिला सक्षमीकरण, समाजोन्नती आणि विकास कामांमध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्यातून प्रामाणिकपणा, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि विकासाची नितांत इच्छा स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी आतापर्यंत अनेकांना मार्गदर्शन केले, महिलांसाठी संधी निर्माण केल्या आणि समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी कार्य केलं आहे. आज आपण त्यांच्या प्रवासातील प्रदीर्घ अनुभवाबरोबरच शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण कशा प्रकारे करता येईल याबद्दल चर्चा करणार आहोत. चला, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मॅडम, तुमचं या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतो. जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याचप्रमाणे विविध संस्थांमधून कार्य करत असताना आजपर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा प्रवास कसा होता? एकदम सुखकारक होता महिलांसाठी, आणि एखादी घटना दुःख पण होतं. असं म्हणजे एखाद्या महिलेला पुढे जाण्यासाठी रोखणारे पण लोक असतात. पण मी ज्या समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये आले, त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा, माझ्या सासऱ्यांचा मोठा आशीर्वाद होता. सासूबाई माझ्या पतींची जोड होती आणि मी आत्तापर्यंत राजकारणी समाजकार्य करू शकले. घरचा पाठिंबा असल्यावर कुठची स्त्री पुढे जाऊ शकत नाही, तो पूर्ण पाठिंबा होता. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष काम करत असताना अनेक योजना, आपल्याला माहिती आहे, अनेक योजना जिल्हा परिषदेमध्ये महिलांपर्यंत पुरवायच्या असतात, विविध विकासाची कामं न्यायची असतात. त्या पद्धतीने ते महिला बालकल्याण असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, कृषी असू दे, अशा पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन हे विकासाचं काम आम्ही केले चांगल्या पद्धतीने. म्हणजे जिल्ह्यामध्ये आपल्या मराठा समाजाची मला वाटतं एकच महिला पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष झाली असेल, ती माझ्या रूपाने त्या खुर्चीवर 2.5 वर्ष मी काम चांगल्या पद्धतीने, कुठेही गाठबोळ न लावता मी काम चांगल्या पद्धतीने केले. आणि हे काम करत असताना माझ्यावर एक बरंच हस्त होता, ते आपले कोकणचे नेते राणेसाहेबांचा होता. त्यांचं नाव घ्यावं लागतं, कारण का एक आपल्याला कोणतरी लागतं पाठीशी म्हणून. आणि त्याचप्रमाणे महिला आयोगावर जेव्हा गेली तर अनेक महिलांची कुटुंब उद्ध्वस्त होत नव्हती. कोकण विभागाला दिलं आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आजची तरुण पिढी लग्न झालं नाही झालं तरी 2 महिने 3 महिने झाले तर घटस्फोट घेतात. पण ते का? तर दोघांचे विचार जुळत नाहीत. आणि ते जुळवण्यासाठी हे महिला आयोग म्हणून शासनाने स्थापन केलं. 1992ला त्यांचा JR निघाला. आणि त्याच्यानंतर आता अनेक, त्याच्यामध्ये वासनाखंड असू दे, घटस्फोट असू दे, रेवणी खात्याची कामं असू दे, अशी महिला आयोगाच्या माध्यमातून करून मी 4,500 लोकांना न्याय दिला. याच्यामध्ये
कोकण विभागामध्ये रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, पश्चिम महाराष्ट्र पण माझ्याकडे होता. त्याही मध्ये मी काम केलं. पण कुठेही कुठच्याही कामाला काम करताना कधी गालबोट लावून घेतलं नाही. चांगल्या पद्धतीने एक महिला काय करू शकते हे मी दाखवून दिलं. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी खादी ग्राम उद्योगमध्ये काम करत होते रत्नागिरी. तिथून त्या माध्यमातून मी 250 महिलांचा युवकांचा मेळावा घेतला माझ्या हातीव गावामध्ये. त्याच्यात 50 मुलं तयार झाली. त्याच्यात 10 मुली खादी ग्राममध्ये होत्या, बाकीचे युवक होते. आणि त्यांना स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं. पण आता तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिलेने व्यवसाय ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते. त्यामुळे तिने पुढे जाणे आजही ती मुलं 50 मुलं कार्यरत आपल्या रत्नागिरीमध्ये, लांजामध्ये, देवरुखमध्ये, चिपळूणमध्ये आहे. आजही ती आपल्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात. आणि आता वुमन राईट्स आपल्याला माहितीच आहे. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत जातो, मोठे मोठे मेळावे घेतोय. त्यातून महिलांना मार्गदर्शन करून त्यांना जर एखादा प्रस्ताव शासनाकडे न्यायचा असेल तर पहिल्यांदा त्यांनी ग्रामपंचायतीकडे जावं. ग्रामपंचायतीचा रहिवाशाचा दाखला घ्यावा, ग्रामपंचायतीचं घ्यावं, आपलं पत्र घ्यावं आणि नंतरच बँकेकडनं जाऊन अनेक योजना आपल्या शासनाने दिल्या आहेत महिलांसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी उद्योगधंदे करावे. या संदर्भात तुमच्याकडे काही सक्सेस स्टोरीज आहेत का, की काही उदाहरणं आहेत का, की तुम्ही या योजना सांगितल्या आणि त्याच्यातनं त्या महिलांना लाभ झाला? हो हो आहेत ना. आपण एखाद्या महिलेला सांगितलं होतं, महिला आली होती बचत गटाच्या माध्यमातून की आम्हाला हा बिझनेस करायचा आहे, पण आम्हाला मार्केटिंग नाही, मार्केटिंग आम्हाला पाहिजे. मग ते मार्केटिंग उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये किंवा राणीसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सिंधुदुर्ग किंवा मुंबई असं त्यांना प्रोत्साहन देऊन आम्ही ते काम केलं. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कोणत्या योजना आहेत? महिला बाल कल्याण विकास शासनाने आता दिले. त्याच्यात मुद्रा योजना आहे, सावित्रीबाई योजना आहे. अशा योजनेतून महिलांनी पुढे यायचं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना आहे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे आणि बेबी किट योजना ही आरोग्याची आहे. त्याच्यातून महिलांनी पुढे लोकांपर्यंत जावं, अशा योजना लोकांपर्यंत न्याव्या. आणि ह्या योजनांचा लाभ सामान्य महिलांनी कशा प्रकारे घ्यावा किंवा त्या कशा प्रकारे घेऊ शकतात? घेतात ना. आजही सामान्य महिला सुशिक्षित महिलांपेक्षा पुढे गेलेली आहे. त्यांना कळलंय की शासन आपल्याला काय देतंय. आपण घरी बसून नाही चालणार. आपल्याला पुढे जाऊन आपला विकास आपल्याला करायचं पाहिजे. उद्या आपल्याला आपल्या मिस्टरांजवळ 5 रुपये मागण्याची वेळ येऊ नये. स्वतःची 5 रुपये कमवणे पण त्या महिलेला किती महत्वाचं असतं. ते आज तिला ते पटले म्हणून ती पुढे आलेली. आणि त्या योजनांबद्दल जी माहिती असेल तर ती त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल? ज्यावेळी आम्ही प्रत्येक गावामध्ये किंवा अशा बचत गटामध्ये जातो तर त्या महिलांना सांगतो की तुम्ही आधी गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतीमध्ये बसा. ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या सगळ्या योजनांचे तुमच्याकडे लिस्ट आहे, त्यातली घ्या. त्यातली एखादी योजना जर तुम्हाला करायची असेल तर तिचा पाठपुरावा आम्ही तिला करून देतो आणि तिला सक्षम बनवण्याचं काम करतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की शासन योजना तर घेऊन येतात, पण मग बाकी जे बँकांच्या संदर्भातले जे काही कागदपत्र किंवा त्या संदर्भात काही मार्गदर्शन आपण करतो का? हा, बँका काही अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आताचे मला वाटतं मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलंच आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की बँकांनी कधीही कोणाला अडवू नये. जे असेल ते त्यांनी द्यायचं आहे. आणि एखादी महिला जर पोलीस स्टेशनला गेली तर तिला तात्काळ बसवायची नाही, लगेच त्याची तक्रार घ्यायची. हा एक मुद्दा आम्ही लोकांपर्यंत नेलेला आहे. बरं, या योजनांमध्ये आपण महिलांसंदर्भात तर चर्चा केलीच, पण इतर तरुण तरुणी त्यांच्यासाठी काय संधी आहेत का या योजनांच्या माध्यमातून? तरुण तरुणी आता देशाचं भवितव्य आहे. युवा पिढी त्यांनी मोबाईलमध्ये न जाता आपलं करिअर घडवायचं आहे. मोबाईल बिघडवू शकतं आणि घडवू शकतं. म्हणून आताच्या तरुण पिढीने स्पर्धा परीक्षा, लघु उद्योग, कला क्षेत्र याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आपलं अन्य लोकांपुढे आणून आपण सक्षम व्हावं. हा एक माझा त्या लोकांना हे पण असेल, संदेश पण असेल.
बरोबर. खूप छान, म्हणजे महत्वाचा संदेश मॅडमनी दिलेला आहे याच्या तरुण युवासाठी. कारण बऱ्याच वेळेला आपण मोबाईलचा वापर खूप छान प्रकारे करू शकतो. तर त्या संदर्भातही मॅडम आपल्याला सांगतायत की कशा प्रकारे आपण वापर करायचा किंवा कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना त्याचा फायदा कशा प्रकारे आपल्याला करता येतो. तर हे आपण मॅडमनी आपल्याला सांगितलंय. आता MBAचा पॉडकास्ट आणि उद्योग संबंधी चर्चा नाही असं होणारच नाही. तर शासकीय योजनांचा उद्योग संधी काय आहेत याबद्दल तुम्ही थोडंसं ब्रीफिंग कराल का? म्हणजे ह्या योजनांच्या माध्यमातून उद्योग संधी कुठल्या उपलब्ध होत आहेत आपल्यासाठी? आपल्याकडे होत आहेत नाही, गोशाळा आहे. गोशाळा आहे आपल्या ह्या रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीची मुलं उगाच मुंबई किंवा सिंधुदुर्ग आपल्या कोकण भागाची म्हटलं तर मुंबईमध्ये जातात, पण आज आपल्या रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये एवढा आपल्याकडे हापूस आंबा आहे, काजू आहे. याचा या इथल्या तरुण पिढीने उपयोग करायला पाहिजे. गोशाळा आहे, त्या गोशाळेमध्ये तुटपुंजा पगारासाठी आपण आपली आता आपण ही विदारक परिस्थिती आहे आपली कोकणाची, की जो तो शिक्षण घेतलं की लगेचच आपण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये एक तुटपुंजी म्हणजे 15-20 हजार जरी पगार मिळाला तरी आपण तिकडे जातोय. पण कोकणात उपलब्ध असलेल्या ज्या संधी आहेत, ग्रामीण भागात पण आता आपण डेव्हलपमेंट बघतो आहोत की पर्यटनासंबंधित असतील किंवा इतर जे व्यवसाय आहेत ज्याच्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतात, आपण स्वतः रोजगार देऊ शकतो लोकांना, अशा बऱ्याच संधी आहेत, व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो. आणि रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असेल किंवा आपला कोकणपट्टा असेल, इथे राहूनच आपण आपली डेव्हलपमेंट करू शकतो. तर मॅडमना मी सांगेन की थोडंसं त्याबद्दल जरा मार्गदर्शन केलं तर फार बरं होईल. मी आत्ताच म्हणाला तर काजू फॅक्टरी सांगितलं. आज सगळ्या म्हणजे गरीब परिस्थितीच्या लोकांनी सुद्धा काजू 2-2, 3-3 हजार लावले. त्यातलं जे उत्पन्न येतं ते त्यांनी काजू फॅक्टरीमध्ये जात आहेत. काही महिला तिथे बसून काजू सोडण्याचं काम करतात, पॅकिंगचं काम करतात. त्या महिलांना सुद्धा रोजगार मिळतोय आणि युवक सुद्धा ते काम चांगल्या पद्धतीने करतात. म्हणजे आपल्याकडे हापूस आंबा आहेच, हापूस आंब्याचा प्रश्नच नाही. हापूस आंबा बाहेर जातो. तो हापूस आंबा जर कोकणात राहिला, आता मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये ते आहेच, तरी ते त्यांचं बिलिंग वगैरे कशा पद्धतीने हापूस आंबा द्यायचं तिकडे करतं. तसं आपल्या रत्नागिरीमध्ये पण एक होणं गरजेचं आहे. हापूस आंब्याचं केंद्र आहे माझ्या माहितीप्रमाणे आहे, पण ते जेवढं पाहिजे आपल्या युवकांना हे करण्यासाठी तेवढी माहित नाहीये. बरोबर आहे. तसं मत्स्य व्यवसाय ते पण आपल्याकडे आहे, पण त्याप्रमाणे आपले तरुण अजून तिकडे जात नाहीये आणि जाणं गरजेचं आहे. आपलं हे रत्नागिरी हे रत्न आहे, ह्याच्यामध्ये भरपूर रत्न आहेत, पण ते तरुणांनी युवकांनी त्यातला लाभ घेणं गरजेचं आहे. आणि ते घेतलं तरच आपली पुढची पिढी मुंबई किंवा बाहेर जाऊ शकत नाही, रत्नागिरीतच आपला ते व्यवसाय करून राहू शकतात. आता हे आपली पिकं जी आहेत तर त्यामध्ये आपण त्या प्रोसेसिंगमध्ये जर उतरलो, फूड प्रोसेसिंग आहे, तर त्याचे मल्टिपल प्रोडक्ट्स आपण त्याच्यातनं तयार करू शकतो. आता मॅडमनी आपल्याला गोशाळेबद्दल सांगितलं, तर गोशाळेमध्ये सुद्धा किती विविध प्रकारे आपण प्रोसेसिंग करून पुढच्या गोष्टी करू शकतो याबद्दल मी त्यांना सांगेन की त्यांनी खरं माझी स्वतःचीच गोशाळा होती. त्याच्यामुळे आपण जेव्हा गोशाळा करतो, 40 गावठी गाय आपण म्हणतो, त्या तर माझ्याकडे होत्याच. माझे मिस्टर, माझा मुलगा होता, स्वतः ते बिझनेस करायचे. आपण जे गोमूत्र अर्क म्हणतो, जे डायबिटीसला आता सगळ्यांना वापरता येतं, ती जी गाय असते ती सकाळी जे 4 वाजता गोमूत्र देते, 4 ते 5च्या दरम्यान तेवढंच घ्यायचं असतं, त्याच्यानंतरचं घ्यायचं नसतं. त्याची एक मशीन असते, त्या मशीनमध्ये ते टाकून ते गोमूत्र अर्क आपण बाजूला घेऊन त्याची पॅकिंग करायची असते. आणि नंतर जे दिवसभरचं ते गोमूत्र असतं ते एका ड्रमामध्ये आम्ही साठवून ठेवलं आणि मग त्या गोमूत्राचं आम्ही आंबा, काजू, फुलझाड ह्याच्यावर आपण ते फवारा करू शकतो. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर शेण असतं, आपल्या गाईचं जे शेण असतं त्या गाईचे गौरी घालतो आपण, पण त्या गौरीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण गांडूळ खत तयार करतो, काजूला, आंब्याला, झाडांना वगैरे. दुसरं याच्यामध्ये आपण साबण बनवू शकतो, धूप बनवू शकतो, अगरबत्ती बनवू शकतो. म्हणजे अनेक
प्रकार त्याच्यातून उत्पन्न होतात. हा एक गोशाळेचा आपल्याला फायदा मिळू शकतो. दूध असतं, त्या दुधाचं आपण पनीर बनवू शकतो, दही बनवू शकतो, ताक बनवू शकतो, लोणी येतं, तूप येतं. ते तूपही आम्ही पॅकिंग करून पुन्हा ह्या साईडला मुंबई या साईडला म्हणजे त्याच्यासाठी लागणारी बाजारपेठ जी आहे ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. कशासाठी? आपल्या घरी जर बाजूला मळा असेल तर आपण मका पेरू शकतो, तो मका सुद्धा गुरांना मिळू शकतो, खाद्य आणू शकतो. करणाऱ्याला भरपूर आहे, पण हे केलं पाहिजे. हे माझ्या घरी झालेलं आहे म्हणून मी एवढं तुम्हाला सांगू शकते. त्याचं उदाहरण आपल्याकडे आहे. मी तुम्हाला दिलंय. हो हो. आता अजून मला एक प्रश्न असा आहे की ह्या योजना ज्या आहेत त्या महिलांसाठी आपण आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आज घेतलं आहे की महिलांचं सक्षमीकरण. मग ह्या योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचून जागृती होणं पण गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतंय की शासन योजना तर आणत असतं, पण मग त्या संबंधित जर आपल्याला जागृती करायची असेल तर त्याच्यासाठी काही पर्याय आहेत का आपल्याकडे? आहेत ना आपल्याकडे. छोट्या छोट्या गावातून जायचं. महिला दिवसभर घरी नसतात, संध्याकाळी असतात. तर महिलांची मिटिंग घ्यायची, महिलांना त्यांचं मिटिंग घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे किंवा आपण काय त्यांना करणार आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी आपण कशा पद्धतीने सहकार्य करणार किंवा विकासा बाबतीत कसं बोलायचं. त्यातल्या महिला जर 25 जमले त्यातल्या 5 महिला तरी तयार होतात स्वतःच्या पायावर उभं राहण्यात. तशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. बरं. आणि खादी ग्रामोद्योग बद्दल तुम्ही मगाशी उल्लेख आला, तर तिथे काम तुमचं आहे केलेलं? हो आहे. त्या संदर्भात सुद्धा तिथे मी 5 वर्ष थोडीशी काम केलं खादी ग्रामोद्योग मध्ये. चांगल्या पद्धतीने केलं. शासनाच्या जेवढ्या योजना आल्या त्यातून आपल्या मुली तयार झाल्या. काही रिक्षा घेतल्या, काही मेडिकल केलं, काहीने इलेक्ट्रिकच्या ह्याच्यामध्ये गेल्या. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मुलीने काम केलं. बरोबर. आणि या योजनांच्या माध्यमातून जो मेन विषय असतो आर्थिक उपलब्धी, तर म्हणजे फंड्स लागतात, तर मग त्या योजना आपल्याला खादी ग्रामोद्योग कडून पण मिळतात. आणि कशा कशा प्रकारे? नाही, खादी ग्रामोद्योग मध्ये जेव्हा आपण प्रस्ताव देतो तेव्हा ते प्रस्ताव दिल्यानंतर त्यांचा जो निधी जो असतो तो त्या महिलेला किंवा युवकाला मिळतो ना खर्च करण्यासाठी. त्यातून त्यांनी आपण ते आपलं उत्पन्न वाढवायचंय आणि आपलं उत्पन्न वाढवून त्या खादी ग्रामोद्योगाला आपल्या बँकेला काही पैसे भरावे लागत नाही. आपण आपलंच उत्पन्न करून आपणच सक्षम व्हायचंय. मग ते साधारण जो निधी असतो तो त्याची म्हणजे उदाहरणार्थ 10 लाखापासून 5 लाखापासून असं असतं की कसं काय? नाही, ज्याप्रमाणे तुमचा प्रोजेक्ट असेल तो 5 लाखाचा असू दे, 10 लाखाचा असू दे, त्याप्रमाणे त्यांना द्यायला जी मर्यादा असते त्या पद्धतीने ते त्यांचे तुमचं सगळं कागदपत्र घेऊन ते देणार तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्ही काम तुमच्या प्रोजेक्टवर महत्वाचं आहे. आणि महिलांसाठी त्यामध्ये काही विशेष सूट असते का? म्हणजे आता महिला आणि पुरुष म्हणलं तर महिला पुरुषांच्या बरोबरीने जास्त गेल्या आहेत, पाठी नाही आहे. त्याच्यामुळे महिला अजूनच त्या पुढे जात आहेत. त्यामुळे महिलांना जास्त प्राधान्य आहे. आणि त्या स्कीम्स ज्या असतात ना त्याच्यामध्ये काही उदाहरणार्थ सबसिडीज वगैरे असतात? हो असते. महिलांना सबसिडी असते. 35% सबसिडी देतातच महिलांना. आणि मग अजून आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की मगाशी मी सांगितलंच की जिल्हा परिषद मध्ये तुम्ही माजी अध्यक्ष आहात. अशा अजून कोणत्या विविध संस्था आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं हे कार्य करत आला आहात? जिल्हा परिषदेमध्ये असताना पंचायत समिती खाली असतात, ग्रामपंचायत असतात. तुमच्या म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये पदं भूषवली आहेत? मी एक महिला पतसंस्थेमध्ये काम केलं, व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. आणि मी विविध कार्य सोसायटीची चेअरमन होते मुरादपूर. मी 10 वर्ष तिथे सदस्य म्हणून होते आणि 5 वर्ष चेअरमन होते. त्या सोसायटीमध्ये 40 वर्ष माझे सासरे चेअरमन होते. नंतर माझ्या सासूबाई झाल्या. मग तो वारसा आमच्याकडे आला. मग त्या माध्यमातनं दीर झाले, नंतर मी झाले, आता माझे मिस्टर आहेत. पण त्या माध्यमातनं आम्ही लोकांपर्यंत गेलो की गावातल्या तरुणींना, मुलांना पुढे येऊन विविध कार्य सोसायटीमधनं आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं. आज त्यांना 25,000 असेल तर ते 700 रुपये भरू शकतात. 2 लाख असेल तर 5,000 भरू शकतात. व्यवसायावर येते त्यांच्या. असं कर्ज वाटप देऊन आम्ही त्यांनी कुठचा व्यवसाय करायचा तर त्यांनी आम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना कर्ज देतो. आणि त्या पद्धतीने आम्ही मुरादपूर या सोसायटीमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम केलंय. ग्रामीण भागातून
बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं की ग्रामीण भागात आपण राहतो, तर मग नवीन टेक्नॉलॉजी किंवा त्या संदर्भात आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. किंवा आता मी ग्रामीण भागात राहतो, तर मग शहरात जाऊन मी कसं काम करणार? तर त्या संबंधी तुम्हाला तुमचं मत काय आहे की त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही पण ग्रामीण भागामधूनच वरती आलेला आहात, तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. थोडंसं ग्रामीण भागात येताना मलाही असं वाटलं की मला हे काम जमेल की नाही. पण जेव्हा आपण काम करायला आपली इच्छा व्यक्त करतो, तेव्हा आपण ग्रामीण भागातनं शहरी भागात जाऊ शकतो. आणि शहरी भागातही जाऊन तिथे आपले काही कॉन्टॅक्ट असतात, त्यांना संपर्क करून त्यांना विकासाच्या बाबतीत सांगून ते नोकरीच्या संदर्भात असू दे, कला क्षेत्राचे असू दे, काही लघुउद्योगाचे असू दे किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अशा मुलांना एकत्र घेऊन आपण त्यांना मार्गदर्शन करतो की हे तुम्ही करा. हे केल्याशिवाय तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही. आणि त्यातूनच मुलं मुली आता तयार झाले आपापल्या उद्योगामध्ये आहे. स्पर्धा परीक्षांवरून मी इथे उल्लेख करेन की आपलं मराठा बिझनेसमॅन फोरम, याचं पण आपण शिवनेरीच्या माध्यमातून आपण UPSC MPSC साठी हे ओपन टू ऑल आहे. तर त्या माध्यमातून आपण या जे कॅन्डिडेट्स असतात, जे परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन देत असतो MBFच्या माध्यमातून. आता अजून एक मी या प्लॅटफॉर्मवरून आता तुम्ही महिलांना आणि आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? मगाशी मी सांगितलं ना, संदेश दिलाच आहे आधीच तो मी दिला त्याला. आहेस, पण त्यांनीच अजून तुम्हाला काय वाटतं की युवा पिढीने अजून आजची काय जी काय युवा गोष्टी पिढी आहे केल्या ती पाहिजे? देशाचं भवितव्य आहे. बरोबर. त्यांनी ते घडवायचं आहे आणि त्यांना आता मी ज्या स्पर्धा सगळे त्यातनं पुढे यायचं आहे. आणि देशाचं त्यांनी ते पुढे आल्याशिवाय देशाचं भवितव्य नाही आपल्या घडणार. आज त्यांच्यासाठी भरपूर योजना आहेत. हाच माझा संदेश आहे त्यांच्यासाठी. मोबाईलमध्ये जास्त लक्ष नका घालू, तुम्ही आपल्या करिअरकडे जास्त लक्ष द्या. हा एक त्यांना संदेश आहे माझा. आणि पालकांनी पण ही काळजी घेतली पाहिजे की म्हणजे मुलांना आपण कोणत्या प्रकारे पालकांचं मेन म्हणजे लक्ष लागलं पाहिजे. मुलं काय अभ्यास करतात की नाही करत यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पालकांनी पण. कारण आजच्या म्हणजे धावपळीच्या युगामध्ये पालक पण तेवढं लक्ष घालू शकत नाहीयेत मुलांकडे, तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुमचा? ज्यावेळी मुलं शाळेत जातात किंवा कॉलेजमध्ये जातात, ती वेळेवर येतात की नाही, ती वेळेवर अभ्यास करतात हे बघणं पालकांचं काम आहे. कसं असतं, घरी बाई असते, तिचं लक्ष असतं, आईचं लक्ष असतं, वडिलांचं लक्ष कमी असतं. मग त्या मुलाने जे पुस्तक घेतले त्याच्यामध्ये गोष्टीचं पुस्तक आहे की कसलं आहे हे त्या आईला कळलं पाहिजे. तो मुलगा अभ्यास करतोय की नाही हे कळलं तर ती आई पण यशस्वी होते आणि मुलगाही चांगल्या पद्धतीने किंवा मुलगी चांगल्या पद्धतीने पास होतात. आपल्याकडे पण आपल्या MBF मध्ये सुद्धा विविध महिला उद्योजक आहेत, ज्या उद्योग सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या पार पाडतायत. तर आज मॅडमनी आपल्याला खूप छान प्रकारे इथे मार्गदर्शन केलं आहे. आणि उद्योगासंबंधी जे गव्हर्नमेंटकडून सुद्धा आपल्याला योजनांची मदत आपल्याला होत असते. तर मी आवाहन करीन की आपण स्वतःहून पुढे आल्याशिवाय ह्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येणार नाही. तर उद्योगासंबंधी सरकारकडून सुद्धा आपल्याला ज्या योजना आहेत त्यांचा तुम्ही अवश्य लाभ घ्यायला पाहिजे. नवरात्रोत्सवाच्या या आपला उत्सव आहे, आई दुर्गा माता आपल्या सर्वांना साथ देते. तर आपल्या ज्या महिला उद्योजक आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देईन की सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आज तुम्ही व्यवसाय करताय. आणि मॅडमचंही मी या नोटवरती आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून त्या आपल्याला आज उपलब्ध झाल्या आणि मुलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. MBFचं तर ह्या सगळ्यामध्ये MBFचा खूप मोलाचा वाटा आहे की असा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी आम्हाला MBF कडून प्रेरणा मिळाली. मराठा बिझनेसमॅन फोरम आमचा आहे. तर रत्नागिरी हापूस चॅप्टर हा ट्रान्सफॉर्मिंग इन्साइट्स विथ MBF हा जो आमचा पॉडकास्ट आहे, तर ही आम्ही सिरीज रन करतोय. दरवेळेला आपल्या कोकणातले जे यशस्वी उद्योजक असतील किंवा मान्यवर असतील इतर विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशांना आपण इथे बोलवून त्यांचं जे अनुभव आहेत
ते आपण या माध्यमातून इथे शेअरिंग करत असतो, जेणेकरून व्यवसाय वाढवावा. आपलं जे एकंदरीत पूर्ण सरकारचं आत्ता धोरण आहे की SMEजना आपण प्राधान्य देतोय. तर हा छोटासा प्रयत्न आमचाही आहे की ज्यांना इच्छा आहे व्यवसायामध्ये येण्याची त्यांनी अवश्य यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि त्या संबंधित तुम्हाला काही शंका असतील तर MBFच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. मी धन्यवाद देतो मॅडम पुन्हा एकदा. तुम्ही आलात, आम्हाला इथे तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची सगळ्यांची आभारी आहे मी.